नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. भारत पाकिस्तान मॅचकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि त्याच संदर्भातल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये सध्या आपण सगळे आहोत. मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक काळ होता जेव्हा लोक छोट्या आकाराचे रेडिओ हातात घ्यायचे आणि क्रिकेटची कॉमेंट्री अर्थात समालोचन ऐकायचे. प्रत्यक्ष मैदानावर घडणाऱ्या सगळ्या घडामोडी डोळ्यासमोर उभ्या राहाव्यात इतक्या रोचकपणे रंगवून त्या सांगितल्या जायच्या. मग काळ बदलला. सगळ्या गावामध्ये कुणाच्या तरी एकाच्याच घरी टीव्ही असायचा आणि त्याच्यावर मॅच बघायला त्या घराच्या टीव्ही समोर, खिडकीत, दारात, ओटीवर सगळेजण गोळा व्हायचे. मग काळ आणखी बदलला आणि पडद्यावर क्रिकेटची मॅच पाहायला लागले. त्यानंतर भर चौकात सुद्धा लोक एकत्र येऊन क्रिकेटची मॅच बघायला लागले. आणि आता तर हल्ली अगदी मॉलमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या स्क्रीनवर आपल्याला मॅच पाहता येतात, त्याच्यासाठीचा जल्लोष पाहता येतो. पण या सगळ्यामध्ये आणखी एक वेगळी क्रेज सध्या निर्माण झाली आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये आगरी भाषेमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री होतीये आणि अत्यंत रोचकपणे वेगळ्या स्टाईलने हे समालोचन केलं जातंय, ज्याचे इंस्टाग्रामवर रील्स सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. तर अशाच आगरी भाषेतल्या कॉमेंट्री करणाऱ्या दोन दिग्गजांशी आज आपण बोलणार आहोत. पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते परमेश पाटील सरांचं, जे पेणच्या सोनखार गावातले आहेत, आणि अक्षय पाटील सरांचं, जे पेणच्या रावे गावातले आहेत. या दोघांशीही आज आपण बोलणार आहोत, कारण भारत पाकिस्तान हा एक युद्धाचाच प्रकार आहे असं आपण म्हणूया. क्रिकेटचं हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये भारतानं जिंकावं अशी सगळ्या भारतीयांची इच्छा असते. तर मला असं वाटतं की सुरुवातीला आपण टीमला शुभेच्छा देऊया आणि भारत पाकिस्तान मॅच सुरू होताना कसा माहोल असेल, आगरी भाषेत तुम्ही त्याचं समालोचन कसं कराल, हे आपण सुरुवातीला बघूया. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकवीरा माते की जय. पण टॉस लय महत्वाचा असेल आणि टॉस जर जिंकला ना तर बॅटिंग आणि 300-350 धावा नक्की बनवतील. आणि मला तर असं वाटतंय की विराट कोहलीचा शतक बघायला भेटेल. तो भेटेल. त्याची फेवरेट टीम आगरी भाषण कसा सुकटीवर ताव मारतात, वाकठ्यावर ताव मारतात, तसं पाकिस्तान बोली नाही की विराट कोहलीची जाम फेवरेट. तो एकदा ते बॉलर दिसले नाही मग तो कोण पण असो, मग आफ्रिदीचा जावय शाहीन आफ्रिदी असू दे, हारिस राव, यानं तुरव 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 माराची हिंमत विराट कोहलीनंच आहे. नाही पण बांगलादेश विरुद्ध जो गिल खेळलाय लय भारी, लय म्हणजे लय भारी खेळला. गिल खेळलं नाही तर सांगीन कोणला, सकाळी तिचा मेशे साराचा, तिलाच बघून या असा मारू काय तसा मारू. जावय बापू ना खुश नको करू, सासरास ना सचिन सराई सासरास नाही जावाचा काय मग मॅच बघायला जेलो असतो, जवळ असतात जाम. पण कला बघायला टीव्हीवर बघू आपण. टीव्हीवर सगळी लोक असतील. तिकडे एकदा पाकिस्तान हारली नाही की पाकिस्तानला फुटीन टीव्ह्या ना, आपले घरी इकडे वाटतील पाटाकर का जिंकली पाहिजे मॅच. आम्ही तर पार्टीचा भेद केलाय. उद्या मॅच बोलली नाही की आमची पोरा गेली पगोले टाकायला. चिंबोऱ्यांची पार्टी आहे. आमच्याकडे पोपट्या लोक पोपट्या घेऊन बसलं तिकडे, त्यांचे धूर सोराचा. पाकिस्तानला हारवाचा म्हणजे हारवाचाच. आई पण आमची मॅच ताई पण आपल्याला पाणी पाजलेला माहिती आहे नाही. पाजू दे, पण आता विराट कोहली आहे ना, रोहित शर्मा बाबा असा काही मारतोय ना तसा. त्या दिवशी छक्का मारला तर मी बोललो बाबा काय सासूस मेली खोकून, जावं याला 90 टाकून ना. विराट कोहलीनं रोहित शर्माने असा षटकार म्हणला झोपून. काय बोलताय बाबा जाम ना बेकार चक्क मारतान. तिकडे पाकिस्तानवालो आहेत लोका बोलतान बाबर खेळेल, बाब्याला आउट करीन शमी आपला. बघा कधी फास्ट टाकते बोलतो. आणि समजा आता उद्या त्याला आउट केलाच आणि तर मग पाकिस्तान हरलीच, तर मग त्याच्या संदर्भात आता काय बोलणार? उद्या पाकिस्तान हरली तर हारली म्हणजे हारलच, हारवायलाच लागेल त्यांना. त्यांचे नाकावर टिचून आपण जिंकू. बाबा शमी बॉल फास्ट टाकते असं ढेंगांशी डायरेक्ट असं टर्म 3-3 ढुस. काय तुम्हाला वाटते सर? नाही पण विराट कोहली आणि रोहित शर्मा आहे नाही तो त्यांना लय कुटील. आमच्या पोरे तर गुलाल हाणूनच ठेवलाय. ते बोललं मॅच जिंकली नाही, रातचं कधी पण वाचून दे तरी फटाका आम्ही फोडणार आणि मॅच जिंकल. तुम्ही एकाचं नाव घेतला ना, हार्दिक पांड्या. अरे हो, यांशी काय मारतोय ना त्यांशी काय ना, हे अशा उलट्या उपट्या टाकतोय. तो तर त्यांना धुवून उपट्या टाकून घाम पोरत त्यांचे बॉलरला. बघा बस तुम्ही. पण जो वार नाही
ही भानगर आहे. वा भानगर नाही मग काय आपले घर तिकडे टेनिसला बघलाव नाही यांचा गाव ना त्यांचा गाव तसा यो तिकडचा पाकिस्तान ना आपला यो भारत म्हणजे झॉम्ब्या बाबा बाबा काय बघशील. लय लय या वर्षी आपण लय भानगरी बघल्या, परंतु उद्याची भानगर लय मोठी असेल. पण काय पण बोला आपला भारत जिंकलाच पाहिजे. सगळेजण असं टीव्ही टुकू टुकू बघतील त्यांना माहिती आहे ना बाबा पाकिस्तानाचा खरा राग असा पाकिस्तानाला लोकांना वाटते याला टीव्हीशी असा वारावा ना जाम मारावा. ना जिकल, उद्या जिकल मॅच. जिंकायलाच पाहिजे. कॅची बिची काय सोडू नका बाबाऊ नाही तर बेकार बाबा. ना हलिंग ना डुलिंग कॅच इज पकरिंग ना बॅटमन मग पॉ 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 करीन. हे जे खेळाडू आहेत सगळे भारताचे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय प्लस पॉईंट आहेत काय मायनस पॉईंट आहेत असं म्हणता येईल उद्याच्या मॅचमध्ये बघताना? जर आपल्याला असं जाणवलं की एखादा कॅच आपल्या खेळाडूच्या हातून सुटतोय किंवा एखादा खेळाडू प्रचंड चांगला खेळतोय, जसं आपण मगाशी म्हटलो शुभमनची चांगली सेंचुरी झाली, विराट पाकिस्तानची टीम असल्यानंतर प्रचंड फॉर्ममध्ये दिसतो, तर त्याच्या फॉर्मबद्दल आणि सगळ्यात चांगल्या खेळाडूंच्या या षटकारांबद्दल चांगल्या खेळीबद्दल कसं सांगता येईल? ना विराट कोहली तर उद्या खेळणारच आहे, त्याबद्दल काय सांगायची गरज नाही. रोहित शर्मा पण लय फॉर्ममध्ये आहे नाही तो. त्याचं षटकार तर अगदी बघासारखं, तो जवळ मारतच नाही. तो षटकार त्याचा म्हणजे बोलला ना स्टेडियमच्या बाहेर. आणि मला तर वाटतं एकाच दुसरीच विकेट जाईल, जास्त काय विकेट पण जावायचे नाही. आणि 350 कदाचित 400 करतील वतीन. या बघा पहिला कोण येतोय आपला रोहित शर्मा, त्याचे बरोबर कोण येतोय साहेबांचा जावय सचिन सरांचा जावय. नंतर तिसरा येईल विराट कोहली, त्याच्यानंतर KL राहुल. तो पण काय बघशील सुनील शेट्टी साहेबांना त्याला करायचंय खुश. त्याचे मुलं त्याला तर काय खेळायलाच लागल तो आहे ना. मग हार्दिक पांड्यानं रिषभ पण एवढ्याही जर बॅटिंग केली की समजाचा आपल्या 350 झाल्या ना. त्याच्यानं बॉलिंगला शमी भाऊ आत्ताच सानिया मिर्झा बरोबर झालाय, म्हणजे तो आता काय बघशी त्याला बॉलिंग करायलाच लागल नाही ना. त्याचा बॉल म्हणजे आगीचं गोल न. तो असा कुलदीप सिंग अशी बोटा फिरवते, यांशी चेंडू काढते त्यांशी कधी काही टमान घुसते यांना काही कळलं नाही. म्हणजे आपल्याकडे बॉलिंग जबरदस्त आहे, बॅटिंग जबरदस्त आहे, म्हणजे आपण 100% जिंकतून मला असं वाटतंय. तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही, नवीन बॅटी आणल्या सगळ्याही आणि नवीन बॅटी खाल्ली त्यांचा घाम काढतील. पाजवल्यान बॅटी अशा त्यांचा काय अजिबात काय खरा नाही. तिकडं बाबरचा काय फॉर्म नाही, फक्त एक थोडासा आहे तो नासका नारळ आहे नाही तो फकर जमान. आपली चॅम्पियन ट्रॉफीला त्याच्या कॅची सोडल्या याई त्याचे पाय आपण हारलो. याच मुद्द्याकडे आता मी येते. भारताच्या सगळ्या खेळाडूंबद्दल आपण बोललो, पण आता पाकिस्तानचा जो नासका नारळ तुम्ही सांगितला, आणखी कोण कोण आहेत ज्याच्याबद्दल ज्या खेळाडूंबद्दल पाकिस्तानच्या तुम्हाला बोलायचं? तो मोहम्मद रिजवान आहे ना, तो एक टुक्कू टुक्कू खेळतोय आणि तो पहिला असा बघते सगळा की नक्की काय आहे ना. तसा त्याची पहिली विकेट आपल्याला घ्यावाला लागल, बाबर आझमची घ्यावायला लागल, कारण त्याला दुसरा विराट कोहली बोलतात पण त्याला नाव पडलाय विराट कोहली. तो एक आहे ना, एक फक्त नाही सलमान आहे. असं हे 4 जणांच्या आपण विकेट घेतल्या. समजा यांची हवा मग गेली, पण एक आहे शाहीन आफ्रिदीनं हायरिस रॉफ, हे 2 असं फास्ट टाकतात नाही. मग रोहित शर्माला फास्टच बॉल लागतात, त्याचा असा स्पिनर व काही जमत नाही. त्याचा कसा या आला की मार या आला की मार असा त्याचा. मागच्या मॅचिन सामीनी 5 विकेट घेतलेल्या. मला वाटते पाकिस्तानचे बरोबर आहे नाही 7-8 विकेट घेईन आणि त्यांना काही जास्त धावा करता यावाच्या नाही आणि ते मॅच जिंकू आपण. कला टेन्शन घेता हो तुम्ही? एक पण म्हणा वाईट वाटते आपला बुमराला बिचाराचा काय त्याचा डोफा दुखते काय दुखते त्याचे पण तो बिचारा आता नाही. तो असता नाही तर अजून भर पण काय नाही यांच्या हाय नाही. आपण काम चालून घेऊ. कुलदीप सिंग असा टर्न करते यांशिव करते ना त्यांशी तो लगान पिचन कचरा कसा असा तर तसा टर्न करते ते त्यांना गुगली टाकीन. त्यांच्या दांडल्या गोल करायच्या म्हणजे यांचे ढेंगांचे असं बॉल घुसवाचं ना टमांचा असा धुरला उरवाचा त्यांचा ठरलाय. आता या उद्याच्या भारत पाकिस्तान संदर्भातल्या धुरळ्याबाबत आपण बोलतोच आहोत आणि या भारत पाकिस्तान युद्धाला हा विशेष आगरी कोळी तडका द्यायचा सुद्धा प्रयत्न पुढारी न्यूजनं केलाय. आता थोडंसं टेनिस बॉलच्या मॅचकडे येऊयात, ज्या रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा खेळताना आपण पाहतो डे नाईट मॅच असतात. तिथे तुमचा एक वेगळा लहेजा असतो. अर्थात ह्याच पद्धतीनं तुम्ही तिथे सुद्धा समालोचन करता, ज्याच्यासाठी तुम्ही प्रचंड प्रसिद्ध आहात. म्हणजे मला वाटतं क्रिकेटची मॅच बघायला कुठल्या गावांमध्ये मॅच आहे, कुठला विशेष खेळाडू खेळणार आहे याच्या बरोबरीनं कॉमेंट्री
यांच्यापैकी कोण करणार आहे हे बघून सुद्धा अनेकदा तिथे मॅचला जाणारे लोक बरेच आहेत. तर या सगळ्या संदर्भातला तुमचा अनुभव तुमच्या स्टाईलला ऐकायला आवडेल. नाही, भरपूर सध्या भरपूर मॅचेस सुरू आहेत. मग डे नाईट अशा भरपूर मॅचेस सुरू आहेत. त्यातलं आम्हाला काहीतरी करून दाखवा. एखाद्या मॅचची तुमच्या सुरुवात होतीये आपल्या पद्धतीने, तिथे जी सुरुवात होईल त्या पद्धतीने आम्हाला सांगा. कॉमेंट सुरुवात तर जनरली ज्याप्रमाणे आपण करतो त्याप्रमाणे सुरुवात असते, फार काही विशेष नसतो. परंतु जेव्हा मॅच शेवटी येते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 8-9 रन्स किंवा लास्टच्या 2-3 चेंडूंवरती जेव्हा दुसरी जेव्हा रन्स असते तेव्हा खरं तर भरपूर मजा येते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो फासफूस करताना आणि हृदयाचे ठोके तेव्हा वाढलेले असतात. आणि तेव्हा खरं तर अक्षय पाटील सर आपला फेमस डायलॉग आहे, मॅच ICU मध्ये आहे. आणि अशा प्रकारच्या मॅचेस तो थरार आणि विशेष करून मॅच जिंकल्यावरती जे प्रेक्षक आनंद घेतात, टी शर्ट्स काढून जर्सी काढून जो डान्स त्यांचा पाहायला मिळतो ना तो काहीसा वेगळा असतो. बरं, या सगळ्या दरम्यान प्रेक्षकांचे काही वेगळे अनुभव येतात का तुम्हाला? कारण गावागावातून मॅच बघायला तिथे आलेले असतात लोक. तुमच्या कॉमेंट्री बद्दल विशेषतः काही येऊन सांगतात का? तुम्हाला सुद्धा सेलिब्रिटी झाल्याचा फील या दरम्यान येतो? तुमच्याशी येऊन बोलतात ते? मला तर लय फॅन आले माझं. कारण मनाने पहिला येतील ना सांगतील सर हळूच येतील सर आगरी भाषेने कॉमेंट्री करा. कारण मी हिंदी करते ना मराठी करते ना इंग्लिश, पण त्यांना आगरी ऐकायचं असते. मग एकदा तसं कधी कधी 2-4 ओव्हर बोलते. मग आता उदाहरणार्थ काय झाला माहितीये, मग नो टाकला की फ्री हिट असते. मग मी असा बोलतोय की बायकोनी कालवणान टाकलाय कमी मीठ, बायकोनी कालवणान टाकलाय कमी मीठ न या एक बॉलवर आहे फ्री हिट की लोका हसाची तयार. मग एकदा छक्का मारला बॅटमननी. मी बोललो या बॅटमननी मारलाय छक्रा ना, काय बघशील या बॅटमनचा नकरा. नुसता असा केला की टाळ्यांचा असा आवाज. आणि असा वाजते आमची टेनिस क्रिकेटमध्ये. पैसे आम्हाला मिळतात कधी कधी एखाद्याला आवारला. पण काय असतंय ते टेनिस क्रिकेट नाही आहे भारत पाकिस्तान. आज टेनिस क्रिकेट बोलाने मॅच असली नाही भारत पाकिस्तानची की आमचे घरं कोण येई नाही बघाल, त्यांना माहिती आहे इकडं भारत न पाकिस्तान. मग काय होय ना असा सगळं आहे. या सगळ्या दरम्यान जसं आता 4 आणि 6चं तुम्ही सांगितलं, तर विकेट पडल्यावर सुद्धा वेगळ्या स्टाईलनं तुम्ही त्याची कॉमेंट्री करता. तर त्या सुपला शॉट बद्दल जसं आपल्याला तुम्ही सांगितलं तसं आता विकेट बद्दल सुद्धा सांगा. विकेट गेली की मी काय करते डायलॉग मारते. एखादा समजा आता बोल्ड झाला म्हणजे असा तमान बॉल पारला की मी बोलते ओम भगनी भाग ओ धरी ओम पद्मास ओम भट स्वाहा. म्हणजे त्याचा झाला विकेटचा सत्या नाच. की तुम्ही घ्या तुमचा काय टॉपल्या बिपल्या काय संसार असेल बाजार तो घेऊन सरळ आता ग्राउंड सोराने चला बाहेर चला, तुमचा काम खापला मग टाटानं बाय बाय असं असते. आता ह्याच सगळ्या संदर्भाने भारत पाकिस्तान मॅच कडे आपण बघूया. असं समजूया की आता टॉस भारतानं जिंकलेला आहे आणि प्रत्यक्ष खेळाला सुरुवात सुद्धा झाली आहे. भारताकडे बॅटिंग आहे असं आपण समजूया. आणि सगळ्या खेळाडूंच्या फॉर्म विषयी जसं आपण मगाशी बोललो, एखाद्या आपण ठरवूया रोहितने 6 मारलेला आहे तर त्या संदर्भात तुम्ही कसं बोलाल? किंवा एखादा समजा आउट झाला, स्टंप आउट झाला तर त्याबाबत कसं बोलाल? याची सुद्धा वेगळी स्टाईल आम्हाला या भारत पाकिस्तान मॅचच्या अनुषंगाने ऐकायला. आता भारताची विकेट गेली नाही पाहिजे. आता आमची या मताच आहे. पहिला तर मी सांगते सिक्सर कसा मारलाय. आता समजा यांनी आपले रोहित शर्माने पहिलीच बॉलवर 6, त्याला सवय आहे. त्याला असं 1-2 टुकू 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 काही जम नाही. त्याचा नुसता चौकारनं षटकार त्याला पाहिजे. तो काय करते मग षटकार समजा आता त्यांनी मारला. मग मी काय बोलेल, आरवे तिरवे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, आरवे तिरवे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. चक्कर मारलाय झुकेगा नाही विराट कोहली आणि रोहित शर्मा साला. झुकेगा अजिबात नाही, मारेगा म्हणजे मारेगा असं नाही. कुठून 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 आमची आई कशी कुठे चटणी तसा कुठून 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 मारायचा या पाकिस्तानाला. 100% आता पाकिस्तानला आपण म्हणूया कुठून कुठून. भारत याच्यात खटकावलंच पाहिजे कारण सगळ्या फॅन्सचे डोळे आता याच्याकडे लागलेले आहेत. आणखी एक गोष्ट मला या संदर्भात विचारायची आहे. जसं आपण टेनिस क्रिकेटचा उल्लेख केला, गावांमध्ये मॅच असतात, कधीतरी भांडणं सुद्धा होतात, राग असतो खेळाडूंचा, तेव्हा एक खेळायची वेगळं ॲग्रेशन असतं. असे ॲग्रेसिव्ह खेळाडू भारताकडे सुद्धा आहेत, पाकिस्तानमध्ये सुद्धा असतील कदाचित. तर असे जर वाद समजा झाले तर त्याबाबत तुम्ही काय बोलाल? नाही, भांडणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर होतात. परंतु जर का पाकिस्तान आणि आपल्या टीममध्ये इंडियन टीममध्ये जर भांडण झाली तर विराट कोहलीला सोडविल कोण? तो लय बेकार आहे. मला तर असं वाटतंय नाही 7-8 जण एकटा मारील तो. आणि जाम राग तो लय रागीट आहे. आणि रोहित शर्माची तब्येत त्याचे तर मी समजतो एका बुक्कीन तो 4-5 जणांना गारद करील. बुक्की टेंगून हालीन.
पण बाबा पाकिस्तानची मॅच ना भारताची वेगळी, पण आमच्याकडे तर गावागावांच्या झोंब्या म्हणजे गावाचं खेळाडू खेळतील 11, पण बाबा बाबा बघायला ही जत्रा. मग असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच, मग तिथं मग तिकडं तसाच आणि इकडं तसाच. मग काय होतं यांच्या झुपतान झोंब्या न मग दुसऱ्या दिवशी ते खेळाडू असं हात मिळवतात, हे फुकटचे फुकट झोंब्या यांच्या. असा चांगला ग्रामीण क्रिकेट असते, पण मजा बाबा जाम मजा. बरं, आता या सगळ्यामध्ये खेळाचं जेव्हा तुम्ही समालोचन करता, कॉमेंट्री करता, तेव्हा त्याचं मानधन सुद्धा दिलं जात असेल. तर मला सुरुवातीच्या तुमच्या दिवसांपासून याबाबत बोलायचं आहे की सुरुवात कशी झाली, तिथे कसं मानधन दिलं जात होतं, आणि आत्ता तुम्ही ज्या स्तरावर हे सगळं समालोचन करताय, प्रसिद्ध आहात, त्याबाबत ऐकायला आवडेल. सुरुवातीला खरं तर आम्ही आमच्या गावातून सुरुवात केली. सोनखार उरनोलीला ज्या स्पर्धा व्हायच्या कळव्या इथे, मग तिकडे आम्ही समालोचनासाठी जायचो. फार तिकडे मानधन नव्हतं, कधी कधी तर फक्त आम्हाला वडापाव किंवा जेवण द्यायचे. तदनंतर जसं प्रसिद्ध झालो मग सुरुवातीला आम्हाला 500 रुपये मानधन असायचं. तदनंतर काही मोठ्या स्पर्धांसाठी आम्ही गेलो, मग तिकडे किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक 1000 रुपये. आणि आत्ता सध्याला डे फॉर्मॅटसाठी आम्हाला 1500 रुपये आणि मग नाईटसाठी 2000 किंवा 2500 असं मानधन आम्हाला मिळतोय. अगदी. सर, तुमचा याबाबतचा काय अनुभव आहे नेमका, की कशा पद्धतीने आता आधी लोक कसं पाहायचे आगरी भाषेत क्रिकेट कॉमेंट्री करता म्हणून, आणि आता याला एक वेगळा दर्जा प्राप्त झालाय, आता कसा प्रतिसाद असतो? माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा एकदम भारी. मी तर आता कमी वयामध्ये सेलिब्रिटी, कधी मला असं वाटलं सेलिब्रिटी झालं माहिती आहे, ज्यावेळेला दारुडी माणसं असतात ना, ते दारू न पिता मला असं खाली मान घालून जातात. मी प्राध्यापक आहे, तर त्याच्यामुळे ते खाली मान. पण दारू पिल्यावर ना मला लांबून हाक मारतील, अक्षय सर, अक्षय सर, आणि असं मग ते आलिंगन बिलिंगन देतात. जबरदस्त, अक्षय तर 1 नंबर तुम्ही करता. तर त्यावेळेला असं वाटतं की आपण कुठेतरी आता मोठे नाही पण छोटे सेलिब्रिटी झालो, तर आपला काही प्रवास एवढा काय नाही. आपण मी आमच्या वडिलांचा म्हणजे याचा स्पीकरचा बिझनेस होता. मांडव बांधत बांधत मला ऑर्डर यायची. मग मी काय करायचो, तेव्हा ऑर्डर बांधता कधी कधी ट्राय करायचो. मला वाटायचं मनापासून की मला येते. मग तेव्हा बसलो, हळूहळू आता बराच विस्तार झाला आहे आणि बराच मग मी पण थोडं आपला यूट्यूब चॅनल चालवतो. हां, तिथं माझा पण चॅनल आहे, मी पण अँकर करतो आणि मी पण या प्रेसमध्ये जॉब करतो. महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचा पेन तालुक्याचा सचिव देखील आहे आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम करतो आणि अशी बरीच म्हणजे वेगवेगळी कामं करत असतो. आणि हे मॅचिंगचं पण त्याच्यासोबत असं संलग्न आमचं काय व्यवस्थित सर्व चालू आहे. एक किस्सा माझा राहिलाय. मी अलिबाग तालुक्यामध्ये लग्नासाठी गेलो होतो आणि जाताना रस्त्यात एक क्रिकेटचे सामने सुरू होते. मी सहज गेलो आणि बाहेरला त्या ठिकाणी बसलो आणि ती सामना पाहत होतो आणि नेमके तेव्हाच लाईव्हला माझी एक व्हिडिओज एका प्रेक्षकाने बघितले आणि मग त्यांनी मला बोलवलं कॉमेंट्रीसाठी. तेव्हा एक वेगळं फील आलं आणि खरं तर आता भरपूर प्रेक्षक म्हणा किंवा तिकडची लोक खास समालोचक म्हणून भरपूर जण ओळखतात आणि त्या गोष्टीचा भरपूर अभिमान वाटतोय. आधी आता मगापासून जेव्हा आम्ही दोघांशी तुमच्याशी बोलतोय, सातत्यानं मी बघतेय की जे काही तुमचे वेगळे स्टाईलचे डायलॉग आहेत, कुठलेही असतील, म्हणजे विकेट पडल्यानंतर असतील, सिक्सरचे असतील, या सगळ्यामध्ये बायको, सासू हे सगळे उल्लेख तुम्ही करताय. ही जी तुमची नाती आहेत त्यांच्याकडून काय रिएक्शन येतात? तुमच्या सासूबाई काय बोलतात? तुमची बायको याबाबत काय बोलते? तुमची याच्यावरून वादावादी होते का? मग माझा तर लय भारी अनुभव आहे. मग असा कोणीच नसेल. माझ्या लग्नामध्ये मी सासूबाईंच्या सोबत डान्स केलाय आणि त्यांच्यासोबत असा गाणी पण घेतलेला आहे आणि धवला पण गातो मी, त्याच्यामुळे धवला पण त्यांना घेतलाय. आणि त्याच्यानंतर बायको तर काय ती बघत असते म्हणजे स्टेटस, आणि तिला लय अभिमान वाटते आणि ती मला पाठी लागते की तुम्ही मला एखाद्या कार्यक्रमाला घेऊन चला, तिथं मला तुमचा कार्यक्रम पूर्णपणे बघायचा. असं पूर्ण प्रचंड प्रेम मिळतो आणि समाजामध्ये एक चांगली ओळख आहे. दुसरं म्हणजे आपला सासरा खुश आहे. सासरा अभिमानाने सांगतो आमचा की आमचा जावई बापू लय भारी. आणि खरं तर विशेष करून सांगायचं तर नातेवाईकांपेक्षा आपण प्रेक्षक रसिकांना काय देतोय हे खूप महत्वाचं आणि त्यांचं मनोरंजन व्हायला हवंय. यासाठी खरं तर आम्ही अशा प्रकारचे डायलॉग्स घेतो. अगदी. हे मनोरंजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा खेळ मुळात समजणं गरजेचं आहे. हा खेळ तुम्हाला कसा समजायला लागला? प्रत्यक्ष बॅट बॉल हे हातात घेऊन तुम्ही खेळलायत का? त्याचा ह्याच्यात फायदा होतो का? होय, खरं तर सुरुवातीपासून मी देखील क्रिकेट खेळलोय. क्लासिक सोनखार या टीमचा बरेच वर्ष मी कॅप्टन राहिलोय आणि क्रिकेटची भरपूर आवड आणि मग ती आवड समालोचन क्षेत्राकडे घेऊन आली आणि आज खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळतोय. आयोजकांचं आम्ही खूप आभार व्यक्त करतोय आणि एक चांगल्या स्टेजवरती खरं तर समालोचन करायला मिळतोय आम्हाला. त्याचा देखील भरपूर अभिमान वाटतोय. मी आता अक्षयजींकडे येते. आता तुम्ही धवल्याचा उल्लेख केलात.
तर क्रिकेटच्या या समालोचनामध्ये कुठेतरी धवलाचा उपयोग करता. आता आम्हाला त्यातला काही तुम्ही करून दाखवाल का? हो नक्की नक्की करतो आम्ही. कसं बोलतो मी एक धवला असा गातो. घरांची निंगा रिद्धी ताई नवरा पोकुये गो, बॅटमननी मारलाय चौकार षटकार त्याला घाम फुटलाय र, धावा झाल्यान 32 विकेट गेली दादा यकर, दुसरा ओव्हर घेऊन आयलाय आमचा शमी दादार, विराट कोहली जाम भारी षटकार मारते र, विराट कोहली जाम भारी चौकार मारते र, यो रोहित बापया आल्या आल्या यांशी त्यांशी चौकार षटकार मारते र, रोहित शर्मा यांशी त्यांशी चौकार षटकार मारते र, भारत पाकिस्तानची मॅच बघायला जाम गर्दी जमली र, भारत पाकिस्तानची मॅच बघायला जाम गर्दी जमली र, मला तर वाटते पाकिस्तानला पलटी उलटी करून आपण भारतवालं जिंकणार हाईत र, भारतवालं जिंकणार हाईत र. 100% आता भारताला जिंकायलाच लागणार आहे, कारण आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून या आगरी कोळी तडक्यातून आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की मॅच जिंकायलाच लागणार आहे. परमेशजी, तुमची काही या बाबतीतली वेगळी स्टाईल भारत पाकिस्तान मॅचच्या संदर्भात तुम्हाला अजून काही वेगळं सादर करायचं का? नाही, मॅच तर आपण 100% जिंकणार आहोत आणि त्यात काही शंकाच नाही आहे. पण पाकिस्तान टीमने ते आपल्याला एकदा हरवलेलं आहे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. तो पराभवाचा वचपा आपल्याला काढायला लागेल. तो राग आहे आणि तो राग आहे ना नक्कीच आपण काढू आणि त्यांना हरू. आपण त्यांना सोडणार नाही आहेत. भानगरीन आपणच जिंकू. विराट कोहली आहे नाही आपला 100% जिंकून देईल आपल्याला. बघाव पण आपल्याला डिटलव आता डीट पहिली कारू दे बाबा इंडिया टीमची. डिटलवला नाही पाहिजे कोणी, नाही तर फजिती व्हायची आपली. एवढं आपण सांगतो याव जिंकलं त्याव. क्रिकेट कसा आहे अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याच्यात नक्की काय होईल सांगता येईना. पण आम्हाला वाटते की इंडिया जिंकू दे म्हणून मी नजर काढते हो टीमची. आणि आता नजर सुद्धा काढलेली आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचं आपण म्हणूया जे काय म्हणणं असेल ते असू दे, भारताची टीम जिंकणं ही जशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे तशीच आम्ही सुद्धा या आगरी कोळी तडक्यातून तीच इच्छा व्यक्त केलेली आहे. मी तर सांगेन सगळे लवकर उठून आंघोळ करा, पहिली देवाची पूजा करा. नाही घरात एखाद दुसरा नारळ असला तर पहिला नारळ फोडा, गणपती बाप्पा मोरया बोला आणि मग या मॅचला सुरुवात होईल आणि मॅच जिंकणार आपण. पहिलं तर आम्ही आगरी कोला एकविरा मातेची जय बोलूया असा नारळ फोरला. तो नारळ फोरला तो जिकाचाच नारळ फोराचा आपण. आणि आपल्याला सांगते तुम्ही सगळं असं देव पाण्यात ठेवा पण मॅच काय बाबा आरू नका. मॅच जिका म्हणजे जिकाचं. अगदी. आणि प्रत्येक भारतीयाला जसं वाटतंय की ही मॅच जिंकायलाच पाहिजे तसं आता आम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून या विशेष आगरी कोळी तडक्यातून भारतीयाच्या सगळ्या खेळाडूंना सांगितलेलं आहे की तुम्ही मॅच जिंकायलाच पाहिजे. तुम्ही दोघं पण इथं आलात, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यात, पक्की मजा आली. जे काही बोललात ते सगळं अगदी भारी होतं. आणि मला असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच बघताना प्रत्यक्ष जेव्हा त्या घडामोडी घडतील तेव्हा ह्यातलं तुम्हाला नक्की काहीतरी आठवेल आणि याचा एक वेगळा आनंद येईल. हा वेगळा आनंद देण्यासाठी तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. चला आता जावाच आहे आपल्याला मॅच बघायला. आता टेम्पो करूया आणि लगेच निघू. आता टेम्पो करू, बॅग पॅक करून आपण निघू ना. आम्ही पण धन्यवाद म्हणतो आम्हाला तुम्ही संधी दिली. धन्यवाद. तर आता मगापासून आपण सगळ्यांनी ही चर्चा ऐकलेलीच आहे. जास्त टाइम काय राहिलेला नाहीये. पोपट्या बिपट्या लावायच्या असतील ते आताच लावून घ्या. जे काय खायला मागायचं असेल ते आताच आईकडे आणि बायकोकडे मागून घ्या आणि टीव्हीच्या समोर येऊन बसा, कारण थोड्याच वेळात आता वॉर सुरू होईल. भारत पाकिस्तान युद्ध सुरू होईल आणि हे क्रिकेटचं युद्ध जिंकायचंच आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जी चर्चा केली ती चर्चा आठवून पक्की मजा करा आणि ही सगळी मॅच बघा.